सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठे विराण येथे धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे। दारू पिताना झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे खून करून आरोपी घराला कुलूप लावून फरार झाला होता। मात्र ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेतला आहे। मिरज तालुक्यातील कवठे विराण गावात दारू पिताना झालेल्या किरकोळ वादाचं रूप थेट खुनात बदलल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत सचिन सुभाष पाटील वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मृत सचिन पाटील आणि संशयित जगन्नाथ विलास भोसले हे एकमेकांचे मित्र होते। दोघेही मजुरीचे काम करत होते। आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सचिन पाटील हा जगन्नाथ भोसले याच्या घरी आला होता। त्यानंतर दोघांनी एकत्र बसून मद्यप्राशन केलं। मात्र दारू पीत असतानाच दोघांमध्ये वाद निर्माण झाला। या वादानंतर संतापाच्या भरात जगन्नाथ भोसले याने सचिन पाटील याच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या सचिन पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला। दुपारी 4च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। माहिती मिळताच पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना कळवलं। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा फोडून आत प्रवेश केला, तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात सचिन पाटील यांचा मृतदेह आढळून आला। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर आणि सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली। दरम्यान आरोपी जगन्नाथ भोसले हा गावातील एका व्यक्तीची दुचाकी घेऊन फरार झाला होता। तो दुधगाव परिसरातून निघाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतलं। या खुनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे। दारूच्या नशेत झालेला वाद एका जीवावर बेतल्याची ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।